सर्वांना सलाम. प्रभू परमेश्वर देई बापाची स्तुती असो. पुन्हा एक वार स्मॉल डिव्होशनच्या माध्यमामधून आपण एकत्र येत आहोत. प्रभू देई बापाला सर्व गौरव देऊया. मागील संपूर्ण दिवसांमध्ये प्रभू परमेश्वर देई बापाने आपल्या प्रत्येकाची काळजी घेतली. डिसेंबर महिन्यामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केलेला आहे आणि डिसेंबर महिना लागताच आपल्या प्रत्येकाला माहित आहे की न कळत तयारी आमच्या जीवनामध्ये आमच्या कुटुंबामध्ये तयार होऊन जाते आणि एक वेगळाच आनंद या दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. हा आनंद आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवाचा आहे आणि त्याची तयारी देखील आम्हाला पाहायला भेटते. आणि म्हणून या दिवसांमध्ये परमेश्वर देवबाप तुम्हा सर्वांचं विशेष सहाय्य करो, रक्षण करो आणि जी तयारी आपण करीत आहात ती भौतिक बरोबरच आध्यात्मिक स्वरूपाची देखील असावी आणि त्यातून परमेश्वर देवबापाचं गौरव आम्हा प्रत्येकाच्या जीवनामधून व्हावं म्हणून प्रभू देवबाप प्रत्येकाचं सहाय्य करू. यावेळेस आपल्या स्मॉल डिव्होशनला आपण सुरुवात करूया. आणि आपल्याला माहिती आहे की या दिवसांमध्ये उपदेशकाचं पुस्तक आपण आपल्या समोर ठेवलेलं आहे आणि उपदेशकाच्या पुस्तकामधून पहिल्या 6 अध्यायांवरती आपण मनन केलेलं आहे. आज 7व्या अध्यायाकडे आपण जाऊया. 7व्या अध्यायाचं ज्यावेळेस आपण वाचन करतो, त्यावर मनन करतो, ज्यावेळेस त्याचा अभ्यास आपण करतो, त्यावेळेस पुष्कळांना या अध्यायामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख उपदेशक करतो, ज्या गोष्टी तो आमच्या समोर ठेवतो, मांडतो आणि ज्या प्रकारे तो मांडतो, पुष्कळ जणांना त्या गोष्टी समजण्यास आणि त्या स्वीकारण्यास कठीण होऊ शकतात, अडचण निर्माण होऊ शकते. परंतु हा 7वा अध्याय समजून घेण्याकरिता ज्या एका महत्वाच्या गोष्टीला उपदेशक आमच्या समोर ठेवतो आणि त्या एका गोष्टीच्या तुलनेतून त्या एका गोष्टीच्या तुलनेकरिता तो बाकीच्या सर्व गोष्टींची मांडणी आमच्या समोर या अध्यायामध्ये करतो. ती महत्वाची गोष्ट जर आम्ही समजून घेतली, जर लक्षात घेतली आणि ती जर आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही या 7व्या अध्यायाचा विचार केला, अभ्यास केला, तर मग मात्र हा अध्याय समजण्यास आम्हाला सोयीचं आणि सोपं होऊन जातं. 7व्या अध्यायाचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो त्यावेळेस आम्हाला एक अशा प्रकारचं चित्र या 7व्या अध्यायात दिसून येतं की उपदेशकाने थोडंसं यमक किंवा काव्य स्वरूपात हा 7वा अध्याय आमच्या समोर येऊ शकतो. या 7व्या अध्यायामध्ये उपदेशकाने विरोधाभास गोष्टी आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ जन्मदिन, मृत्यूदिन, सुख, दुःख, शहाणा, मूर्ख. त्याचप्रमाणे आम्हाला आणखीन पाहायला भेटेल की सुरुवात, शेवट, धार्मिक, अधार्मिक असा तुलनात्मक गोष्टी किंवा विरोधाभास गोष्टी उपदेशक आमच्या समोर या अध्यायामध्ये ठेवतो. आणि या सर्व गोष्टी ज्या एका गोष्टीच्या तुलनेत तो आमच्या समोर ठेवतो ती म्हणजे ज्ञान. या उपदेशकाच्या 7व्या अध्यायामध्ये उपदेशक ज्ञानाची श्रेष्ठता आमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेला ज्ञानाचा शोध या गोष्टी या अध्यायामधून तो आमच्या समोर ठेवतो. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस उपदेशक ज्ञानाच्या शोधासंदर्भात बोलतो, एक गोष्ट जिचा उल्लेख तो या ठिकाणी करतो ती अशी, वचन 23 मध्ये तो म्हणतो, मी या सर्व गोष्टी विवेकाने आजमावून पाहिल्या आहेत. आपण ज्ञान संपन्न व्हावे असे मला वाटले, पण ते मजपासून दूरच राहिले. विचार करा प्रियांनो, उपदेशक ज्याचं ज्ञान पाहण्याकरिता, ज्याचं ऐश्वर्य पाहण्याकरिता लोक लांबून येत होते, उपदेशक ज्याला परमेश्वराने ते ज्ञान दिलेलं आहे, ती समंजस बुद्धी त्याला दिलेली आहे, कारण असा व्यक्ती म्हणतो की मी ज्ञान संपन्न व्हावे असं मला वाटलं, परंतु तो म्हणतो पण ते मजपासून दूरच राहिले. या एका गोष्टीवरून आमच्या लक्षात येऊ शकतं की ज्ञानाची श्रेष्ठता, ज्ञानामधलं गूढपणा जो आहे, खोली जी त्यामधली आहे ती केवढी अथांग अशा प्रकारची आहे. कारण
असा व्यक्ती ज्याने पवित्र शास्त्रामध्ये ज्याचं पुष्कळ लिखाण आम्हाला पाहायला भेटतं, उपदेशक असेल, नीतिसूत्रे असतील, एवढ्या गोष्टी आमच्या समोर ठेवणारा मनुष्य म्हणतो की ते ज्ञान मजपासून दूरच राहिले. जे आहे ते दूर व अत्यंत गूढ आहे, त्याचा थांग कोणास लागेल. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्ही लक्षात घ्या, कारण पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की आमच्याकडे जे ज्ञान आहे ते पुष्कळ आहे, ते पुरेसं आहे, आता आम्हाला फार काही आवश्यकता नाही, आम्हाला सगळं कळतं, आम्हाला सगळं समजतं. परंतु प्रियांनो, मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्ञान संपादन करीत राहिला तरी त्याला सर्व ज्ञान संपादन करता येणार नाही. कोणत्या ना कोणत्या ठिकाणी, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये कुठं ना कुठं तो उनी ती भासून येईल, पुन्हा तो त्या ठिकाणी पडेल प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला एक पाहायला भेटतं की एकच, आणि तो म्हणजे परमेश्वर हा एकच सर्व ज्ञानी परमेश्वर आहे. तोच त्याच्यासारखं, किंवा आम्ही असं म्हणू शकतो की तोच एक आमचा निर्माण करता परमेश्वर जो सर्व ज्ञानी आहे. आणि तो परमेश्वर आम्हाला ज्ञान प्राप्त करून देणार आहे, कारण परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ होय, आरंभ होय. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्ञानाची श्रेष्ठता ओळखून घ्यावी. आम्ही ज्ञान संपादन करण्याकरिता, कारण पवित्र शास्त्राचा अभ्यास करत असताना ज्ञान याचं महत्व, त्याचं गांभीर्य, त्याची श्रेष्ठता वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराच्या वचनांमधून आमच्या समोर ठेवण्यात आलेली आहे. आणि ज्ञानाचा आरंभ मानवी जीवनामध्ये परमेश्वराच्या भयापासून होत असतो. हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. या शास्त्र भागामध्ये किंवा या अध्यायामध्ये उपदेशक जो आहे तो ज्ञानाची तुलना वेगवेगळ्या गोष्टींबरोबर तो करतो. तो ज्ञानाची तुलना पैशांबरोबर करतो, तो ज्ञानाची तुलना अधिकाराबरोबर करतो, अधिपतींबरोबर करतो. परंतु सगळ्यात सरते शेवटी त्याला हेच लक्षात येतं की ज्ञान हे श्रेष्ठ आहे. तो असं म्हणतो 12व्या वचनामध्ये, ज्ञान आश्रय देणारे आहे व पैसाही आश्रय देणारा आहे. तरी ज्ञानापासून असा लाभ होतो की ज्याच्यापाशी शहाणपण असते त्याच्या जीविताचे ते रक्षण करीते. ज्यावेळेस तो ज्ञानाचा पैशांबरोबर तुलना करतो त्यावेळेस तो असं म्हणतो की ज्ञान देखील आश्रय देणारा आहे, पैसा देखील आश्रय देणारा आहे. परंतु ज्यावेळेस या दोघांची तुलना केल्या जाते तो म्हणतो की ज्ञान श्रेष्ठ ठरतं, कारण ज्ञान काय करतं, ते मानवी जीवनाचं रक्षण करतं. पुष्कळदा आम्हाला माहिती आहे की पैसा हा आमच्यासाठी सर्वस्व होऊ शकत नाही. आज लोकांकडं अनेक लोक कोट्यावधींनी श्रीमंत आहेत, परंतु या मागील दिवसांमध्ये या कोविडच्या आजारामध्ये आम्हाला या बातम्या बऱ्याच वेळेला समोर आल्यात की ज्यांच्याकडं संपणार नाही अशी संपत्ती आहे, त्यांच्याही जीवाचं रक्षण ह्या आजारापासून त्यांच्या पैशांनी केलेलं नाहीये. ज्यांच्याकडं भरपूर आहे त्यांच्या जीवाचं रक्षण त्यांचा पैसा करू शकत नाही. परंतु उपदेशक म्हणतो की ज्ञान जे आहे ते त्याच्या जीवाचं रक्षण करणार आहे. त्यानंतर तो अधिपतींबरोबर वचन 19 मध्ये तो असं म्हणतो, नगरातल्या 10 अधिपतींपेक्षा शहाणपण शहाण्याचे अधिक चांगले रक्षण करते. नगरातल्या 10 अधिपतींपेक्षा, अधिपती म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी अधिकार आला, अधिकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापेक्षा शहाणपण जे आहे ते शहाण्याचं अधिक चांगलं रक्षण करत असते. प्रियांनो, आमच्यासाठी अधिकार महत्वाचा आहे, आमच्यासाठी पैसा महत्वाचा आहे, किंवा आमच्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे. उपदेशकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो परमेश्वराचं दर्शन त्याला होतं आणि ज्यावेळेस परमेश्वर देवबाप त्याला म्हणतो की मी तुला काय देऊ, त्यावेळेला तो आपल्या स्वतःसाठी ज्ञान मागतो.
विवेक बुद्धी तो परमेश्वराकडे मागतो. प्रियांनो, पैसा, अधिकार किंवा या गोष्टी तो मागत नाही. तो मागतो ज्ञान, तो मागतो ती विवेक बुद्धी, न्याय करण्याची विवेक बुद्धी. आणि आम्हाला माहित आहे की या गोष्टींच्या बरोबर त्याला परमेश्वर देवाने सर्व प्रकारचं वैभव आणि ऐश्वर्य देखील दिलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्ञान संपादन करतो, ज्ञान प्राप्त करतो, ज्यावेळेस आमचं लक्ष संपणाऱ्या गोष्टींपेक्षा, म्हणजे पैसा असेल, अधिकार असेल, पद असेल किंवा जे काही असेल त्याकडं आमचं लक्ष न लावता ज्यावेळेस आमचं लक्ष ज्ञान संपादन करण्याच्या मागे असतं, प्रियांनो, त्या ज्ञानाबरोबरच याही सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होत असतात. परंतु पुष्कळदा आम्ही चुकतो, आम्ही चूक ही करतो की आम्ही त्या ज्ञानाची श्रेष्ठता ओळखत नाही, त्याचं महत्व आम्ही जाणत नाही आणि आम्ही ते ज्ञान संपादन करण्याच्या ऐवजी आम्ही पैसा असेल, अधिकार असेल, पद असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्यांच्या पाठीमागे आम्ही लागलेलो असतो आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही पुष्कळ संघर्षाला तोंड देतो. परंतु आज उपदेशकाच्या जीवनामधून देखील आम्हाला हे शिकायला भेटतं की ज्यावेळेस त्यांनी परमेश्वराकडून ते ज्ञान प्राप्त केलं, त्या ज्ञानाबरोबर त्याला सर्व प्रकारचं ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त झालं. आज तुम्ही आणि मी देखील, आपल्या प्रत्येकाचं लक्ष देखील जे दिवस आम्हाला प्राप्त होतात त्या दिवसांमध्ये ज्ञान संपादन करण्याकडं आमचं लक्ष असायला पाहिजे. या 7व्या अध्यायामध्ये एक फार महत्वाचा नियम मानवी जीवनाकरिता आम्हाला पाहायला भेटतो आणि तो या प्रकारचा. वचन 14 मध्ये तो आम्हाला असं सांगतो की संपत्काली आनंद कर, विपत्काली विवेकाने वाग. संपत्काली आनंद कर, विपत्काली विवेकाने वाग. मी तुम्हाला म्हटलं की या 7व्या अध्यायामध्ये उपदेशकाने काय केलेले आहे की ज्या विरोधाभास गोष्टी आहेत त्या समोरासमोर ठेवलेल्या आहेत. त्यापैकी हे एक उदाहरण आहे. संपत्काली, विपत्काली, सुख दुःख, ऊन सावली, ह्या ज्या विरोधाभास असणाऱ्या गोष्टी आहेत त्या समोरासमोर उपदेशक ठेवतो आणि हा नियम तो आमच्या समोर ठेवतो की संपत्काली तू आनंद कर, परंतु विपत्काली विवेकाने वाग. आम्हाला हे समजायला पाहिजे की आम्ही संपत काळामध्ये कशा प्रकारचं आनंदी जीवन जगावं आणि ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये संघर्ष येतो, विपत्काली अशा परिस्थितीतून आम्ही जात असतो, त्यावेळेला आम्ही कशा प्रकारच्या विवेकाने आमचं जीवन हे कशा प्रकारचं असायला पाहिजे. प्रियांनो, या गोष्टी जर आम्हाला समजल्या तर आम्ही आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये एक आनंदाचं, संतुष्ट, समाधानाचं जीवन आमचं होऊ शकतं. पुष्कळदा अडचण हीच होते की मनुष्याला हे समजतच नाही की कोणत्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारचं जीवन आमचं जगायला पाहिजे. उपदेशक आम्हाला या ठिकाणी त्याची एक आउटलाईन तो देतो. तो म्हणतो की तू संपत्काली आनंद कर, परंतु ज्यावेळेस विपत्काली तू विवेकाने वाग. आणि हे जर आम्हाला समजलं, हे जर आम्ही शिकून घेतलं, हे जर आमच्या लक्षात आलं, तर जीवनातला कुठलाही प्रसंग असो, कुठलीही परिस्थिती असो, आम्ही त्यामध्ये एक आनंदाचं आणि समाधानाचं जीवन आमचं असू शकतं. प्रियांनो, उपदेशकाने या अध्यायाचा शेवट करत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे. वचन शेवटचं 29, ज्यामध्ये तो म्हणतो, पहा, एवढेच मला आढळले की देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्न केला आहे, पण तो अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे. अतिशय सुंदर आणि स्पष्ट हे सत्य उपदेशक आमच्या समोर ठेवतो की त्याला हे लक्षात आलं, त्याला हे समजून आलं की देवाने मनुष्याला सरळ असं उत्पन्न केलेलं आहे, परंतु मनुष्य आज अनेक कल्पनांच्या माग लागला आहे आणि त्याचाच परिणाम आज मानवी जीवन संघर्षाने भरलेलं आहे. आणि म्हणून आज आमच्यासाठी
हे लक्षात घेण्यासारखं आहे की आम्ही अनेक कल्पनांच्या मागे लागून बहकून जात आहोत, किंवा आम्ही ज्या प्रकारे देवाने आम्हाला सरळ असं उत्पन्न केलेलं आहे त्या प्रकारे आम्ही आमचं लक्ष हे परमेश्वराकडे लावत, मागे मी या वचनाचा उल्लेख केला ज्याप्रमाणे दावीद म्हणतो की मला असाध्य आणि अशा गोष्टींच्या मागे मी लागत नाही. मी माझा जीव, जसं बाळाचं दूध तुटलेला बाळ आपल्या आई बरोबर असतं तसं माझा जीव माझ्या ठाई आहे. त्या प्रकारची स्थिरता आणि त्या प्रकारचं स्थिर जीवन आमचं आहे का, हा एक महत्वाचा भाग आहे. किंवा मग आम्ही आमच्या जीवनामध्ये देखील अनेक कल्पनांच्या मागे लागून आम्ही बहकून जातो आणि परिणाम स्वरूप संघर्षमय जीवन आमचं झालेलं असतं. परंतु आज आम्ही ह्या ज्या दोन गोष्टी उपदेशक ह्या 7व्या अध्यायामध्ये जीवन जगत असताना आमच्यासाठी एक सूत्र म्हणून ठेवतो, ज्यामध्ये संपत्काली आनंद कर, विपत्काली विवेकाने वाग. देवाने मनुष्याला सरळ असं निर्माण केलेलं आहे, परंतु मनुष्य अनेक कल्पनांच्या माग लागतो. आम्हाला या गोष्टी समजून घ्यायच्या आहे. परमेश्वर देवबाप तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देवबापा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुला मान, महिमा, गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देतो. पवित्र देवबापा, येथवर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, सहाय्य केलंस प्रभू. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. पवित्र देवबापा, या दिवसांकरिता आम्ही तुझा आभार मानतो. आम्ही पाहतो की संपूर्ण जगामध्ये पवित्र देवबापा आनंदाचं वातावरण निर्माण होत आहे. तुझ्या जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्याकडं लोकांची वाटचाल सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम सुरू झालेले आहेत, कॅरल सिंगिंग सुरू झालेलं आहे पवित्र देवबापा. आणि परमेश्वर देवबापा, हा जो सर्व आनंद या दिवसांमध्ये आहे त्याकरिता आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. आणि आमची हीच प्रार्थना आहे की जे सर्वजण या आनंदाची तयारी करीत आहेत त्या प्रत्येकाचं तू विशेष सहाय्य कर, सांभाळ कर, संरक्षण कर. आणि परमेश्वर देवबापा, त्या प्रत्येकाच्या जीवनामधून या दिवसांमध्ये तुझं गौरव तू करून घे. योग्य तयारीसह या आनंदामध्ये आम्ही सहभागी व्हावं. एकतर्फा एकाच बाजूची तयारी आमची नसावी. आम्ही फक्त भौतिक गोष्टींची तयारी करू नये, तर आम्ही आत्मिक रित्या देखील तयार व्हावं, याकरिता आमचं सहाय्य तू कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होतो. आज या 7व्या अध्यायामधून पवित्र देवबापा, ज्ञानाची श्रेष्ठता एक बार पुन्हा तू आमच्या समोर ठेवतो. जीवन जगण्याकरिता जी सूत्र या अध्यायामधून आमच्या समोर येतात पवित्र देवबापा, या सर्व गोष्टी आम्ही समजून घ्याव्यात, त्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित करावं म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या हातात देतो. मनापासून तुझे आभार मानतो. सर्व लहान थोरांना तुझ्या हातात देत प्रार्थना प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आमेन. तर प्रवेश ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रवेश ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. आमेन. प्रभू परमेश्वर देवबाप तुम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो.